तर नमस्कार भाऊ बहिणींनो, तर पुन्हा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। आणि आला थंडीचा महिना, झटपटी शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला। तर तुम्ही म्हणता दादा आज गाणं कसं काय म्हणायला लागला, तर हे गाणं नाही मित्रांनो। तर आता थंडीचा महिना चालू झालेला आहे आणि थंडीचा महिना म्हणण्यापेक्षा आता थंडी भरपूरच वाढली बघा। तर आता थंडी भरपूर वाढल्याच्या नंतर आता थंडी ही बोचरी थंडी चालू झालेली आहे। तर बोचरी म्हणजे कशी की आता इतकी थंडी वाढली की आता अंगावरती इतका आपली थंडी वाजून काटा फुटतोय। आता 2-2, 4-4 गोदड्या ब्लँकेट अंगावर घेतलं तरी थंडी जाय नाही। आणि अशाच आता थंडी झाल्याच्या नंतर आता बघा भरपूर थंडी वाढल्याच्या नंतर काय होतंय की लहान मुलांना, आपल्याला म्हणजे मोठ्या माणसांना सुद्धा, म्हाताऱ्या माणसांना तर भरपूरच असा हा खोकला आणि सर्दीचा त्रास व्हायला लागलाय। आणि ते सर्दी आणि खोकला झाल्यामुळं म्हणजे कणकणी येण्याचे प्रकार भरपूर झालेले आहेत। म्हणजे ताप येणे, थंडी वाजणे आणि नाकातून तर सतत शिंबूड गळतोय बघा। लहान मुलांचं तर तुमच्या पण तसंच होत असेल, कारण आमच्या पण घरी लहान मुले आहेत, त्यांना पण तशी थंडी भरपूर अशी वाजते आणि त्याच्यानंतर त्यांना पण सर्दीचा त्रास भरपूर व्हायला लागलाय। तर आता तो जर थंडीचा त्रास म्हणजे जे खोकल्याचा आणि सर्दीचा जर त्रास आपल्याला आता डॉक्टरकडे गेलं तरी जाय नाही बघा, बरोबर आहे का। मग अशा वेळेस आपल्याला आता काय करायचं आहे, तर अशा वेळेस आयुर्वेद आपलं कधी कामाला येणार आहे आपल्याला, तुम्हाला तर माहिती आहे। आयुर्वेद हे किती भारी, म्हणजे आयुर्वेद म्हणजे आपले घरगुती औषधं, म्हणजेच आजीचा बाटवा, बरोबर आहे का। आपण आजीचा बाटवा म्हणतो, पण तुम्हाला माहिती आहे ना, फक्त आजीकडेच बाटवा नव्हता, आजोबाकडे सुद्धा बाटवा होता, बरोबर आहे का। म्हणजे त्याच्यामुळं आता आपण त्याच्यामुळेच आयुर्वेदाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की घरच्या घरी आता आपल्याला सर्दी आणि खोकला कसा झटकेपट घालवायचा आहे, कसा झटपट पटापट सर्दी खोकला आपला गेला पटापट। तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय की संध्याकाळी हा काढा घ्यायचा आणि सकाळी आपला सर्दी आणि खोकला पटकेने घालवून टाकायचा आहे। त्याच्यामुळे आपल्याला हा काढा आता घरच्या घरी आयुर्वेदिक पद्धतीने तयार करायचा। आणि ते पण काय, अशा आपल्याला कुठून वस्तू आणायची नाही, तर आपल्या घरातल्याच वस्तूपासून आपल्याला हा जो काढा आहे तो घरातल्या वस्तूपासून तयार करायचा आहे। तर चला मग बघू आपण आता त्या घरातल्या वस्तू काय काय आहेत आणि त्या कशा पद्धतीने काय काय करायचंय त्याला आपल्याला। तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात आणि आपण करून घेऊया तो काढा तयार। आणि सर्दी आणि खोकला संध्याकाळी घ्यायचा आहे, सकाळी तर सर्दी आणि खोकला आपला लगेच निघून जाणार आहे। तुमचे कितीही सर्दी असू द्या, कितीही खोकला असू द्या, तुमचं नाक जरी गळत असेल आणि खोकला 5 मिनिटं जरी थांबत नसेल, सारखा घसा ढासत असेल, तरी पण तुमचा सर्दी आणि खोकला जाणार आहे। तर चला करू व्हिडिओला सुरुवात आणि आपण त्याच्यासाठी साहित्य आपण काय काय घेतलंय ते तुम्हाला सांगतो। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काय लागणार आहे, हे आपण तुळशीची पानं घेतलेत बघा, एवढी अशी 4, 5, 7, 8 तुम्ही पानं घेऊ शकता। तुळशी आयुर्वेदिक आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुळशीची पानं 4-5 घेऊ शकता। त्याच्यानंतर आणि ती पण धुवून घ्या, कारण धुवून काय घ्यायचे तर तुळशीचे म्हणजे जे वृंदावन असतं आपलं बाहेर असतात, कधी पक्षी वगैरे विष्ठा करतात किंवा किडे वगैरे त्याच्यावरती येऊन बसलेले असतात, तर ते त्याच्यासाठी आपल्याला हे धुवून घ्यायचे। तुम्ही म्हणता धुवूनच काय घ्यायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्या घरात तर अद्रक असतंच, आपण चहा वगैरे अद्रकचा पितच असतो सारखा, कारण हिवाळ्यामध्ये अद्रकचा चहा पिणे खूपच फायदेशीर असतं, म्हणून आपण अद्रक घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण हा मसाल्याचे पदार्थ आपल्या घरीच असतात, त्यातली हे आहे आपली दालचिनी। तर हे बघू शकता तुम्ही, हे दालचिनी घेतलेली आहे आपण। त्याच्यानंतर आपण काय घेतलेले आहेत, ह्या लवंगा घेतल्यात आपण, किती घेतल्यात तर ह्या 4 लवंगा घेतल्यात बघा आपण, किती 4 लवंगा, प्रमाण सांगतोय तुम्हाला। बरेच जण व्हिडिओमध्ये विचारतात दादा तुम्ही प्रमाण सांगत नाही, म्हणून आपण प्रमाण सांगतोय की ह्या 4 लवंगा घेतल्यात। त्याच्यानंतर आपण काय घेतल्यात, 2 इलायची घेतल्यात, किती 2च इलायची घ्यायच्यात। आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या 4 मिऱ्या घ्यायच्यात, किती ह्या 4 मिऱ्या घ्यायच्यात बघा। ह्या झाल्या वस्तू। त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय, थोडासा गुळ पावडर जर असेल आणि तुमच्याकडे नसेल गुळ पावडर, तर आपला जो मोठा गुळ आलेला असतो त्याची थोडंसं आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे। तर हा बहुगुणी असा आपला गुळ घ्यायचा आहे बघा आपल्याला। तर ह्या झाल्या वस्तू बघा, परत एकदा सांगतो तुम्हाला की हा गुळ, त्याच्यानंतर ह्या म्हणजे गुळ थोडासा घेतलाय, त्याच्यानंतर 2 इलायची घेतल्यात, त्याच्यानंतर आपण ह्या मिऱ्या घेतल्यात 4, थोडंसं अद्रक घेतलंय, त्याच्यानंतर हा तुळशीची पानं घेतल्यात 4-5, त्याच्यानंतर आपण तर हे आहेत आपल्या लवंगा। तर तुम्ही म्हणत असाल दादांनो की तुम्ही परत परत का सांगताय, आणि बरेचशा आपल्याला कमेंट आले की तुम्ही व्हिडिओमध्ये जास्त बोलता, पण कसं असतं मित्रांनो, बोलणाऱ्याचे आंबाडे विकत असतात, न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाही, म्हणून आपल्याला थोडंसं बोलावं लागतं। आणि का बोलावं लागतं
कधी कधी हा काढा बनवताना बऱ्याच जणांकडून मिस्टेक होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ही जी माहिती आहे ती प्रॉपर आणि व्यवस्थित सांगावं लागते आपल्याला. म्हणजेच जेणेकरून एकदा सांगितलं तर काय कायला समजतं, काय काय आपल्या भावा बहिणींना दोनदा तीनदा सांगावं लागतं. म्हणून आपण एकदा दोनदा सांगत असतो, जेणेकरून ती माहिती व्यवस्थित कळली पाहिजेत, त्यांना व्यवस्थित असा काढा बनवता आला पाहिजेत. हे तुम्हाला मी काय नुसतं फालतू बडबड करण्यासाठी बसलेलो नसतो. जेणेकरून मला फायदा झाला तसाच तुम्हाला पण फायदा झाला पाहिजेत आणि ती वस्तू जी आहे ती आपली व्यवस्थित झाली पाहिजेत. म्हणून मी दोनदा तीनदा सांगत असतो, परत 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 सांगत असतो. त्याच्यामुळं तुम्ही लक्षपूर्वक ऐकत जावा. एखाद्याला लवकर समजतं, एखाद्याला नाही समजत. कारण कसं असतं, पाचही बोटं आपली सारखी आहेत का, तर नाहीत. आपली पाचही बोटं सारखी नाहीत. म्हणून सगळे माणसं समान नसतात. प्रत्येकाला बुद्धी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिलेली असती. त्याच्यामुळे कुणाला एकदा समजतं, कुणाला दोनदा समजतं. म्हणून आपण दोनदा तीनदा सांगत असतो आणि व्यवस्थित सांगत असतो. तर चला आता बाकीचं, आता आपण हे तर साहित्य घेतले. मग आता हे साहित्य घेतल्याच्या नंतर आपल्याला आता काय करायचं आहे, तर चला बघू आपण आता काय करायचं आहे. त्याने हा काढा कसा तयार करायचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आपण बघूयात आता. चला, तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, आता पहिल्यांदा तर आपल्याला आता गॅसपाशी जायचं आहे आणि गॅस घ्यायचा आहे पेटवून. तर चला आता आपण जाऊया गॅसकडे. तर चला, तर मग आपण आलो आता गॅसपाशी आणि आता आपण गॅस आपल्याला घ्यायचा आहे आता पेटवून. तर हा गॅस घेतला आपण पेटवून. थोडंसं आता बारीक करू याची फ्लेम. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे आपल्या घरात छोटं पातेलं असतंच, तर असं पातेलं घ्यायचं आहे आणि एक ग्लास घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्या ग्लासामध्ये आता प्रमाण सांगतोय बरं का भावा बहिणीनं, प्रमाण लक्षात घ्या. तुम्ही जास्त कमी टाकचाल म्हणजे त्याचा प्रॉब्लेम काय होत नाही, पण आपल्याला खोकला व्यवस्थित आणि सर्दी पण गेली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे. तर हे ग्लास घेतलं आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे एवढं पाणी घेतलं आपण, एक ग्लास. त्याच्यानंतर आणखीन आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे साधारणतः आपल्याला 1.25 ग्लास पाणी घ्यायचं आहे बघा. किती? 1.25 ग्लास पाणी. आणि हे 1.25 ग्लास पाण्याचं आपल्याला किती पाणी तयार करायचं आहे परत, तर फक्त 1 ग्लास पाणी होईल एवढंच आपल्याला पाणी त्याचं तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे एवढंच पाणी आपल्याला हे आटवायचं आहे. हे गरम, आता हे पाणी हो द्या गरम. चला, तर मग आता पाणी आपलं उकळूस तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे तर हे साहित्य आपल्याला बारीक करायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करू, हे जे अद्रक घेतलंय हे अद्रक पण तुम्ही धुवून घ्या. आता तुम्ही म्हणता दादा अद्रक छान आहे की त्याला काय धुवून घ्यायचं, पण काय असतं, आता शेतातून ज्यावेळेस अद्रक काढून आणलेलं असतं त्या टायमिंगला, ज्यावेळेस बाजारात काय आणलेलं असतं त्या टायमिंगला धुवून आणलेलं असतं त्यांनी, पण जास्त पण धुतलेलं नसतं. त्याला माती वगैरे लावलेली असते बघा, लागलेली असते. त्यांनी लावलेली नसती, लागलेली असती. तर ती माती आपल्याला धुवून घ्यायची आणि ह्या जे वरची जी साल आहे ती नाही काढायची आपल्याला. तसंच आपल्याला अद्रक घ्यायचं चिरून बघा. तर या अद्रकचं प्रमाण पण बघू शकता तुम्ही. आपल्याला थोडंसंच घ्यायचे, जास्त घ्यायचं नाही. कारण जास्त अद्रक घेतलं तर आपल्याला हात तिखटपणा जाणवतो, तर तिखट होईल. त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं, हे अद्रक घ्यायचं आहे थोडंसं. एवढं घेतलं आपण अद्रक आणि हे आपण टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे तुळशीची पानं आहेत ती पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत. हे आपल्या ज्या लवंगा आहेत 4, त्या लवंगा पण आपल्याला टाकून घ्यायच्यात. परत ह्या जे 2 इलायची आहेत त्या इलायची पण ह्याच्यात टाकून घ्यायच्यात. आणि आपण ज्या मिऱ्या घेतल्यात 4 त्या पण ह्याच्यात टाकून घ्यायच्यात, 4 मिऱ्या. आणि हे जे आपली दालचिनी आहे हे पण टाकून घ्यायची आपल्याला. आता ह्या वस्तू टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला आता ह्या वस्तू आपल्याला कुटून घ्यायच्यात बघा. ही आपली जी कुटणी आहे त्या कुटणीमध्ये कुटून घ्यायचं आहे. तुम्ही हे करू नका, मिक्सरला वगैरे बारीक करू नका, कारण मिक्सरचे ब्लेड पण खराब होण्याची दाट शक्यता असते. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे साधारणतः हे. आणि मिक्सरमध्ये काय होतं बघा, पावडर होते त्याची. पावडर झाल्याच्या नंतर त्याचं काय होतं, त्याची जी चव आहे किंवा जो गंध आहे किंवा वास आहे तो सगळा निघून जातो. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं त्यातले जे घटक आहेत ते घटक पण त्या मिक्सरमध्ये ह्याच्यामध्ये बारीक केल्यामुळे त्याचे घटक निघून जातात. त्याच्यामुळे आपल्याला हा पारंपरिक पद्धतीने आपल्याला काढा घरच्या घरी तयार करायचा. त्याच्यामुळे घरच्याच वस्तूंनी व्यवस्थितपणे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, कुटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपलं जे आहे पाणी ते गरम व्हायला लागलं आहे बघा, हळूहळू बघू शकता तुम्ही. तोपर्यंत आपल्याला हा काढा कुटून घ्यायचा आहे बघा. ह्याला लई पण आपल्याला पावडर नाही करायची, फक्त ह्याला थोडंसं चिचून घ्यायचं आहे. जास्त पण बारीक आपल्याला भोगा करायचा नाही. त्याच्यामुळे मिक्सरला मी पण म्हणलं ना तुम्हाला की मिक्सरला लावायचं नाही, कारण आपल्याला पावडर याची तयार करायची नाही.
या अशा पद्धतीने आबडधोबड आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघू आता आपलं पाणी झालं आहे का गरम. तर आपलं या अशा पद्धतीने आपलं पाणी आता गरम झालं आहे. ह्याला थोडीशी उकळी फुटू द्यायची आपल्याला. कारण आपण ज्यावेळेस चहा करत असतो त्यावेळेस आपण बघा तुम्ही चहापत्ती साखर वगैरे त्यात टाकल्याच्यानंतर काय होते, ते उकळून एकदम व्यवस्थित असा चहा तयार होतो. त्याच्यामुळे आपल्याला पण हे काय करायचं, जे आपली चिनी म्हणजेच बुकणी किंवा साखर जी आहे म्हणजे ती त्याच्यामध्ये व्यवस्थित विरघळल्याच्या नंतर चहा चांगला होतो. तशाच पद्धतीने आपल्याला हे पण साहित्य टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित उकळून त्याचं व्यवस्थित मिश्रण तयार झालं पाहिजे. तर आपलं आता झालं आहे बघा हे पाणी उकळून. आणि पाणी उकळल्याच्या नंतर आपल्याला हे जे आपलं जे कुटून जे बारीक केलेलं आहे ओबडधोबड ते ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे टाकून घ्यायचं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने आपण हे टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे गुळ आहे तो गुळ आपल्याला थोडासा मापात टाकायचा, कारण लई पण गोड करायचं नाही आपल्याला. हे अशा पद्धतीने आपल्याला थोडासाच गुळ टाकून घ्यायचा आहे. बाकीचा जे आपला आहे तो शिल्लक ठेवला आहे आपण. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे चांगलं मिश्रण जे आहे ते उकळू द्यायचं आहे बघा. चहा उकळल्यासारखं आपल्याला ते मिश्रण उकळू द्यायचं आहे. तर बघा आता आपल्या काढ्याला मस्तपैकी अशी उकळी फुटली आहे आणि आता व्यवस्थितपणे आपला हा काढा व्यवस्थित तयार झाला आहे. तर चला आता आपण हा गॅस करूया बंद. बघू शकता तुम्ही. आणि थोडासा गुळ टाकल्यामुळे आपल्या काढ्याला बघा कलर असा चहासारखा आलेला आहे बघा. दिसतंय का? बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो काढा आहे तो आपल्याला आता किती घ्यायचं आहे प्रमाण, तर हे आपण काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि हा उकळून आपण कमी केलेला आहे. तर हे बघू शकता आपण काय केलं, आटवून फक्त एवढाच ग्लास आपण किती घेतला होतं, हे जे ग्लास आहे आपलं ते हे ग्लास आपण सव्वा ग्लास घेतलं होतं आणि त्या ग्लासाचा आपण फक्त एवढाच काढा तयार करून घेतलेला आहे. बाकीचा सगळा आपण आटवून घेतलेला आहे बघा. तर बघू शकता मित्रांनो, फायनली आपला हा जो काढा आहे तो हा तयार झालेला आहे आणि तो एकदम असा छानपैकी आणि त्याचा सुगंध पण खूपच छान येतोय. तर सुगंधाशी काय आपल्याला घेणं देणं नाही, तर आपला घेणं देणं कशाशी आहे, तर या काढ्याशी आहे. तर आपल्याला हा काढा केव्हा घ्यायचा आहे, तुम्ही म्हणता हा काढा तर तयार झाला, पण हा काढा आपल्याला केव्हा घ्यायचा आहे आणि कधी घ्यायचा आहे आणि कसा घ्यायचा आहे. तर आता हा काढा आपला भरपूर गरम आहे, पण आपल्याला अशा गरम पद्धतीत नाही घ्यायचा. तर आपण चहा प्याताना कसा चहा घेतो त्या पद्धतीने थोडासा गार होऊ द्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला प्यायला व्यवस्थित आलं पाहिजे. नाही तर कडक कडक तुम्ही काढा प्याचान परत तोंड भाजन नरडं भाजन परत माणसानं दादा तुम्हीच सांगितलं होतं. तर मी तसं काही सांगितलं नाही. मी काय सांगतोय की त्याला थंड होऊ द्या. एकदम थंड जरी झाला आपला कोल्ड कॉफी सारखा तरी काही अडचण नाही, पण थोडंसं नॉर्मल आपलं जे कोमट म्हणजे जेणेकरून आपला घसा गरम होईल, घसा मोकळा होईल, नाक मोकळं होईल, त्याच्यानंतर सर्दी मोकळी होईल, अशा पद्धतीने आपल्याला तेवढं चहा पितो त्या पद्धतीने आपल्याला हा काढा घ्यायचा आहे. तर हा काढा कधी घ्यायचा आहे, तुम्ही म्हणता दादा चहा पिल्यासारखा आपल्याला सकाळी घ्यायचा आहे का, तर सकाळी आपल्याला हा काढा घ्यायचा नाही. तर आपल्याला हा काढा कधी घ्यायचा आहे, ज्यावेळेस आता आपल्या डोळ्यावरती झोप यायला लागली ना, आता आपल्याला वाटतं आता आपण झोपणार आहे, म्हणजे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर संध्याकाळी आपण झोपणार आहे. तर हे संध्याकाळच्या टायमिंगला घ्यायचं आहे आपल्याला. झोपायच्या वेळेस कुणाचा वेगळा टायमिंग असतो झोपायचा, कोणी 8ला झोपतंय, कोणी 9ला झोपतंय, कोणी 10ला, कोणी 12, 1, 2ला बी झोपतंय. पण ज्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण झोपणार आहे, आता आपल्याला खरोखर वाटलंय की बाबा आता आपल्याला झोप आली, त्या टायमिंगला हा काढा तयार करायचा आहे. ह्याला वेळ किती लागतोय, फक्त 5 मिनिट काढा तयार करायला वेळ लागतोय. तर हा काढा त्या टायमिंगला तयार करायचा आहे आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेस आपल्याला हा काढा घ्यायचा आहे. तर तुम्ही म्हणत असाल हा काढा संध्याकाळीच का प्यायचा आहे, सकाळी का नाही घ्यायचा, तर सकाळी बघा तुम्हाला तुमचा जर किती खोकला असू द्या, सर्दी असू द्या, सकाळी आपण आंघोळ वगैरे केल्याच्यानंतर तुमचा सर्दी आणि खोकला पळून गेलेला असतो बघा, म्हणजे पळून नसतो गेलेला, तो शरीरातच असतो. पण ज्यावेळेस आपण संध्याकाळी झोपतो त्या टायमिंगला बघा ते म्हाताऱ्या माणसाचे मन आहे, जे काय आपल्याला दुःख झालेलं असतं ते चराई निघतं म्हणतात. मग तशा पद्धतीने जे आपल्याला खोकला किंवा सर्दी जी झालेली असते त्या टायमिंगला बघा तुम्ही झोपल्याच्या नंतर आपले अवयव सगळे शांत झालेले असतात. त्या टायमिंगला आपलं खोकल्याची तर अशी काय उबाळी येते, सर्दी पार हिकडल्या अंगावर हे अंगावर, हे नाक पॅक झालं की हिकडल्या अंगावर, हे नाक पॅक झालं की हिकडल्या अंगावर आपण झोपतो. तर तसं न करता आता आपल्याला त्याच्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे की हा संध्याकाळी काढा प्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला झोप पण शांत लागेल, आपलं नाक पण पॅक होणार नाही आणि खोकला तर कसलाच येणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं
हे जे आपलं सर्दी आणि खोकल्याचं औषध आहे हे घरगुती पद्धतीने आयुर्वेद पद्धतीने आपण तयार केलं आहे. ह्याचा साईड इफेक्ट कसलाही नाही. आणि विशेष म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे किंवा शुगर आहे, BP आहे, ते सुद्धा व्यक्ती घेऊ शकतात. कारण का तर ह्याच्यामध्ये काय आहे तर हे आयुर्वेदिक पद्धतीने आपण लवंगा मिऱ्या आपण मसाल्याचे पदार्थ घेतच असतो. ते डायबिटीजवाल्या लोकांना चालतं, शुगरवाल्या लोकांना चालतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हा काढा संध्याकाळी तयार करा आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेस घ्या. झोपायच्या वेळेस घ्या 5 मिनिट अगोदर. आणि मग सकाळी बघा तुमची सर्दी आणि तुम्हाला झोप पण छान लागणार आहे आणि तुमचं नाक पण पॅक होणार नाही आणि तुमची सकाळी तर सर्दी गायब झालेली असेल बघा. तर अशाच पद्धतीने तुम्ही हा काढा तयार करा आणि घ्या. आणि हा आपला जर काढा घेऊन जर तुम्हाला जरा फरक जर पडला व्यवस्थित तर मग तुम्ही मला कमेंट करून सांगा की दादा हा तुमचा काढा आम्ही घेतला आणि आम्हाला भरपूर असा फरक पडला. तर धन्यवाद मित्रांनो. काढा जर आवडल्यास लाईक कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले बघा जे व्हिडिओ बघणार आहेत तर ते काय करतात फक्त व्हिडिओ बघतात, आपल्याला लाईक करत नाहीत, कमेंट करत नाहीत, आपल्या चॅनलला तर अजिबात सपोर्ट करत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत. तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, भावा बहिणींनो. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आपल्या जुगाडाच्या आणि माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.